नमस्कार, कसे आहात? तुमचं सर्वांचं गायत्री व्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज माझ्या अहोंचा बड्डे होता. तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्यांच्यासाठी आज खूप खास बेत ठरवला आहे जेवणाचा. आणि सकाळी सकाळी दर्शन देण्यासाठी इथे हनुमानाचे दूत म्हणजे माकडं आलेली होती. आता उन्हाळ्याच्या दिवसात खूप आमच्याकडे माकडं येतात, कारण त्यांना पाणी प्यायला नसतं, त्यामुळे इकडे येतात ते गच्चीत. तर मी इकडे बाजारात गेले होते, तिकडून केसर आंबा घेऊन आले आणि तो 15 मिनटं भिजत घातला आहे. म्हणजे ते केमिकलचे असतात ना, तर ते सर्व काही निघून जातात. आणि मी इकडे यांना देण्यासाठी एक गुलाबाचं फूल देखील आणले. इकडे आंबे चांगले धुवून घेतले आणि त्यानंतर ते स्वच्छ पुसून ते चिरून घेतले आणि त्याचा आंब्याचा रस काढला. आमच्या घरी आंबे आणल्यानंतर पहिलं नैवेद्य हा देवाला न देता आमच्याकडे शिवलाच नैवेद्य असतो. पहिला आंबा हा शिवलाच द्यावा लागतो, कारण शिवला खूप आंबे आवडतात आणि लहान मुलांना आंबे तर आवडताच खूप. त्यामुळे त्याला कितीही आंबे द्या, कितीही रस द्या, तरी तो दिवसभर खात राहील. इथे मी रस करून घेतला आहे. आता मला जेवढं दूध हवं तेवढं दूध मी टाकलं आहे आणि त्याच्यात साखर देखील टाकली. हा आंबा पहिलेच खूप गोड होता, त्यामुळे मी थोडीच साखर टाकली आणि इथे हँड मिक्सीने मी मिक्स करून घेतलं सर्व. हँड मिक्सीने मिक्स करून घेतलं. दूध थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून दूध टाकलं आहे आणि इथे माझा आंब्याचा रस रेडी झाला आहे. पहिले मी आंब्याचा रसच करून घेतला, फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण जेवणापर्यंत तो एकदम गार होऊन जाईल आणि चांगलाही लागेल. तर भजे करायचे होते मुगाच्या डाळीचे. इथे मी डाळ भिजत घातले आणि एकीकडे वरण देखील लावले, एकीकडे भात लावला. इथे डाळ भिजत घातल्यानंतर थोड्या वेळाने मी ती दळून घेतली. त्यानंतर बटाट्याची भाजी करायची होती. बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि ते कट करून घेतले आणि भाजी देखील झाली होती आणि पुऱ्या देखील झाल्या होत्या. इथे मस्त जेवणाचं ताट वाढलं यांच्यासाठी आणि सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. आज यांचा बड्डे आहे, त्यामुळे मी स्पेशल अशी सजावट केली त्यांच्यासाठी. मला सुतक पडलेलं होतं, त्यामुळे मी टिकली देखील लावलेली नाही. आमचे रिलेटिव्ह एक्सपायर झालेले होते. तुम्ही सर्व देखील या जेवण करायला. पुरी भाजी, आंब्याचा रस, भजे आणि वरण भात खायला. तिकडे बघा शिव आमचा कसा मस्त आंब्याचा रस खातोय. त्यानंतर मी देखील जेवायला बसले आणि मम्मींचं माझं जेवण बाकी होतं. मग आम्ही दोघींनी जेवण केलं. या तुम्ही सर्व देखील जेवण करायला. संध्याकाळी मग आम्ही केक घेण्यासाठी गेलो. हे चाळीसगावमधील फेमस SBI केक शॉप आहे. इथे खूप छान छान केक भेटतात आणि टेस्टीही असतात, खूप सुंदर लागतात. खूप गर्दी देखील असते त्यांच्याकडे. इथे माझ्या नावाचा देखील एक केक होता. इथे 250पासून तर 1000पर्यंत केक अवेलेबल असतात. मग आम्ही केक घेतला. शिवला चॉकलेट भेटलं. आता वरती आलो झोपायला. शिव खालीच आहे. शिवने माझ्या हातावर उद्योग करून ठेवले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचं बड्डे सेलिब्रेशन कसं झालं हेही तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गुड नाईट, टेक केअर, थँक्स, बाय.